Good morning, everyone. Let's start our new concept, common size financial statement. Okay, common size financial statement आपण start कर. So in last lecture, we were discuss about in detail vertical balance sheet. Okay, vertical balance sheet काय आहे आपण डिटेल बघितलेला आहे आणि त्याचे दोन बेसिक प्रॉब्लेम आपण बघितले. फक्त व्हर्टिकल स्टेटमेंट विचारलं जाणार नाहीये, तर व्हर्टिकल सोबत कॉमन साइज, ट्रेंड अनालिसिस आणि कंपॅरिटिव्ह या तीन गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. सो काय सांगितले बघा प्रॉब्लेम मध्ये, प्रिपेअर कॉमन साइज फिनान्शियल स्टेटमेंट इन द फॉर्म सुटेबल फॉर अनालिसिस, समरी बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. लायबिलिटी दिलेली आहे, सनरी क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लोन, कॅपिटल अँड रिझर्व. ओके, असेटला दिलेला आहे कॅश, डेटर, प्रीपेड एक्सपेन्सेस, स्टॉक, अदर करंट असेट अँड फिक्स्ड असेट. तर व्हर्टिकल फिनान्शियल स्टेटमेंट आपण ड्रॉ करणार आहोत. चला फॉर्मॅट ड्रॉ करा. फॉर्मॅट मध्ये असेल कॉमन साइज बॅलन्स शीट म्हणा, कॉमन साइज बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024 14. आज फक्त बॅलन्स शीट बघणार आहोत आपण. दिसतंय सगळ्यांना? झूम करू थोडस. प्रॉब्लेम लिहून झालाय सगळ्यांचा? पहिला टेबल झालेला आहे ना? हा, म्हणजे मी हे फक्त मग झूम करेन. फॉर्मॅट कंप्लीट करा. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, देन इनर कॉलम, आउटर कॉलम आणि कॉमन साइजला आपल्याला पर्सेंटेज ड्रॉ करावे लागणार आहेत, कॅल्क्युलेट करावे लागतील. दॅट्स वाय पर्सेंटेजचा इनर कॉलम आणि पर्सेंटेजचा आउटर कॉलम असे 4 कॉलम आपण ड्रॉ करणार आहोत. सोर्सेस ऑफ फंड्स, हेडिंग द फर्स्ट. सोर्सेस ऑफ फंड. सोर्सेस ऑफ फंड मध्ये किती पॉइंट आहेत? 3. पहिला आहे कॅपिटल, सेकंड आहे रिझर्व, थर्ड आहे लोन. ओके, सो वन बाय वन घेऊया आपण. पॉइंट नंबर फर्स्ट कॅपिटल. आधी व्हर्टिकल कंप्लीट करून घेऊया आणि त्याच्यानंतर कॉमन साइजचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. कॅपिटल, आता कॅपिटल मध्ये काय दिलेलं आहे, तर डिरेक्टली कॅपिटल दिलेलं आहे. डिरेक्टली आउटर मध्ये व्हॅल्यू पुटअप केली तरी चालेल. कॅपिटलची व्हॅल्यू आहे 1,64,500. अमाऊंट पुटअप करा 1,64,500. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 2 रिझर्व. ओके, हेडिंग आहे आपलं रिझर्व. आता रिझर्व मध्ये पण फार डिटेल काही दिलेलं नाहीये, जस्ट डिरेक्टली रिझर्वची अमाऊंट दिलेली आहे 25,000. सो पुटअप इन आउटर साइड 25,000. पॉइंट नंबर 3 लोन. ओके, लोन्स. लोन सुद्धा डिरेक्टली दिलेले आहेत. लोनची व्हॅल्यू आहे 56,250. 56,250. राईट, इथेपर्यंत लक्षात आलं का आपण काय केलं? हेडिंग सिंपल दिलेलं आहे, सोर्सेस ऑफ फंड ऍज पर दी फॉर्मॅट, आणि त्याचे जे मेन 3 हेडिंग आहेत ते आपण पुटअप केले. त्याच्यामध्ये आहे कॅपिटल, देन सेकंड आहे रिझर्व आणि थर्ड आहे लोन. आता हे तिघांची टोटल करा, किती येते बघा. टोटल बोला. 1,64,500 प्लस 25 प्लस 56,250. 2,750. कॅल्क्युलेशन सगळ्यांनी करा. ठीक आहे,
2,45,750. ओके, पहिली टोटल मिळाली आपल्या. इथे आपण हेडिंग देणार आहोत कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड. पॉइंट नंबर बी, application of funds. application of funds. चला, आता ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये किती पॉइंट आहेत? 3 पॉइंट आहेत. कोणते 3 पॉइंट आहेत? 3 पॉइंट. फर्स्ट आहे फिक्स्ड असेट, सेकंड आहे इन्व्हेस्टमेंट अँड थर्ड आहे वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. चला कॅल्क्युलेट करून घेऊया आधी वन बाय वन फटाफट. पॉइंट नंबर फर्स्ट, फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट दिलेत का? डिरेक्टली दिलेले आहेत. सो 1,58,750. पुटअप करा उटरला. 1,58,750. ओके. पॉइंट नंबर 2, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट दिली आहे? नाहीये. सो इन्व्हेस्टमेंट दिलेली नाहीये, डॅश करा. पॉइंट नंबर 3, वर्किंग कॅपिटल हेडिंग. वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये स्मॉल ए, करंट असेट. करंट असेट्स. करंट असेट मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, वन बाय वन पुटअप करून घेऊया. करंट असेट मध्ये आहे कॅश, डेटर, प्रीपेड एक्सपेन्सेस, स्टॉक अँड अदर करंट असेट. हे सगळे आयटम तुमचे करंट असेटचे आहेत. सो मेन्शन करा कॅश, देन डेटर्स, देन प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस नंतर आहे स्टॉक. ओके. अमाऊंट पुटअप करून घ्या इनर कॉलम मध्ये. अमाऊंट पुटअप इन इनर कॉलम. कॅशची व्हॅल्यू आहे 7,700, सॉरी 6,750. डेटरची व्हॅल्यू आहे 27,750. प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत 55,000 अँड स्टॉक आहे 25,000 अँड अदर करंट असेट. अदर करंट असेट आहे 1,58,000, सॉरी 2,500, सॉरी 2,500. इथेपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारू शकताय. करंट हेडिंगच्या अंडर आपण काय केलेले आहेत, करंट असेटच्या हेडिंगच्या अंडर करंट असेट सगळे मेन्शन केलेले आहेत. चला देन टोटल करून घ्या करंट असेट. हे सगळे टोटल करून घ्या आणि आउटर कॉलमला लिहा किंवा इनर कॉलम मध्येच मेन्शन केला तरी चालेल. इथे त्याची टोटल पुटअप करा इनर कॉलम मध्येच. 6,750 प्लस 27,750 प्लस 55, 25 अँड 2,500 किती आले? 1,70,000, 17,000, 17,000. ओके.
टोटल ए हेडिंग द्या, टोटल ए हेडिंग मेन्शन करा. इथेपर्यंत क्लिअर. चला देन स्मॉल बी लेस करंट लायबिलिटी, लेस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी काय काय दिली चेक करा. करंट लायबिलिटी sundry creditors and outstanding expenses. Sundry creditors, amount आहे 10,500. Then outstanding expenses, outstanding expenses 19,500. टोटल बी किती येते चेक करा. 30,000. हेडिंग द्या टोटल बी. इथेपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना. वर्किंग कॅपिटल आपण काय केलेलं आहे, आता ए मायनस बी करणार आहोत. ए मायनस बी करा आणि वर्किंग कॅपिटल आयडेंटिफाय करा. स्मॉल ए मायनस स्मॉल बी, दॅट मीन्स 1,17,000 मायनस 30,000. अमाऊंट किती येते चेक करा. किती 87,000. इथेपर्यंत क्लिअर. ओके. आता आपण करणार आहोत टोटल फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस वर्किंग कॅपिटल. प्रॉब्लेम टॅली होतोय का चेक करणार आहोत. ओके. स्वतः डिरेक्टली आउटरला व्हॅल्यू घेतला तरी चालेल. इथे आपण आउटरला घेतलेली आहे. वर्किंग कॅपिटलची व्हॅल्यू आउटरला घ्या. वर्किंग कॅपिटलची व्हॅल्यू आउटरला येऊ दे आणि टॅली करा. टॅली करणार आहोत आपण आउटर कॉलम. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये 1,58,750 अँड वर्किंग कॅपिटल 87,000. किती आले बघा. $2,45,750. टॅली टॅली झाला का. इथेपर्यंत क्लिअर सगळ्यांना. काही डाऊट असेल तर विचारू शकताय. इट्स अ व्हेरी सिम्पल, फार काही डिफिकल्टी लेवल नव्हती. आता आपण न्यू थिंग लर्न करणार आहोत, कॉमन साईज स्टेटमेंट. ओके, कॉमन साईज स्टेटमेंट आपण नवीन लर्न करणार आहोत. तर काय करायचंय बघा, कॉमन साईज स्टेटमेंट मध्ये आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहे. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. श्रेयस, रेकॉर्डिंग जरी चालू असेल तरी ओरडा खायला लागेल. हा, आता इथे आपण कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेट केलं तर काय करायचे आपल्याला, कॅपिटलचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. जे इनर कॉलम मध्ये पर्सेंटेज आहे त्यांची व्हॅल्यू इनर कॉलम मध्ये लिहायची आणि आउटर कॉलमची व्हॅल्यू आउटर कॉलम मध्ये लिहायची आहे. पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहे. तो पर्सेंटेज कॅल्क्युलेट करताना पर्टिक्युलर असेट और लायबिलिटी डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. ओके, फॉर्म्युला लिहून ठेवा. पर्टिक्युलर असेट और लायबिलिटी डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. फॉर्म्युला सांगितलेला आहे. झाला लिहून. पर्टिक्युलर असेट और लायबिलिटी. फॉर एक्झाम्पल मला आता कॅपिटलचं काय करायचं आहे, पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युला कसा तयार होईल, कॅपिटल डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. दॅट मीन्स 1,64,500 divided by 2,45,750 into 100. करा कॅल्क्युलेट पर्सेंटेज, सांगा किती आले. 66.94. ओके, 94%. लक्षात येत आहे का. सिंपल आहे, फार डिफिकल्ट नाही. कोणतंही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं असेल होरिझॉन्टली तर त्याला कॅपिटल एम्प्लॉयडने डिवाइड करायचं.
इंटू 100. आर यू गेटिंग? नक्की लक्षात आलं? आता मी क्वेश्चन विचारू त्याने आन्सर द्यायचं. लास्ट बेंच स्टँड अप. रिझर्वचं कॅल्क्युलेशन कसं येईल सांग पटपट. डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 9. 25,000 डिवायडेड बाय 2,45,750 इंटू 100. कारण आपण पर्सेंटेज करताना इंटू 100 करतो. दॅट्स वाय. आता मला सांग बरं याचं आन्सर काय आलं? अरे सांगा फटाफट. 50.86 रिझर्व नाही येणार. 25,000 आहे रे राजा. असं कसं आलं तुझं 50%? 25,000 डिवायडेड बाय 4 2,45,750 इंटू 100. परत चेक कर किती आलं सांग. 10.8018. आर यू गेटिंग कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट लक्षात आली का? कोणाच्या लक्षात आलेलं नाही हात वरती करा फटाफट. चला हात वरती करा. 2 4. हा लक्ष द्यायचं. नाही लक्षात आलं फ्रँकली स्पीकिंग? चला सांगा. नाही लक्षात येते हात वरती करा. पहिल्यांदा आपण पहिलाच प्रॉब्लेम लर्न करतोय. बिनधास्त हात वरती करू शकताय. हा तर आपण का तुम्हाला पर्सेंटेज फक्त कळलेलं नाहीये. बाकी लक्षात आलं का? फॉर्मॅट लक्षात आलेलं आहे. आता लक्षात काय ठेवायचं आपल्याला बसलेले? काय लक्षात ठेवायचंय? आता आपण होरिझेंटली काय करतोय? पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतो. कॅपिटलचं हे पहिलं काय आहे? कॅपिटल आहे. तर कॅपिटलची व्हॅल्यू किती दिसते? 1,64,500. तर याचं जेव्हा आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा त्या व्हॅल्यूला कॅपिटल एम्प्लॉयडच्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं आहे. डिवाइड म्हणजे कळतं ना, भागणे. इंटू 100. ओके सो 1,64,500 divided by capital employed ची व्हॅल्यू that means 2,45,750 into 100 into 100 कारण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करतोय. दॅट्स वाय. आता लक्षात येत आहे? आता हे झालं कॅपिटलचं. आता जेव्हा रिझर्व मध्ये आपण येतोय रिझर्वचं कॅल्क्युलेशन करणार आहोत तेव्हा 25,000 divided by capital employed 2,45,750 into 100. आर यू गेटिंग? चला त्यामुळे याचा आन्सर आला 10.18%. आता लक्षात आलं का राजवी? लक्षात आलं तुझ्या? थर्ड आहे लोन. आता लोनचं कॅल्क्युलेशन सांग राजवी. तू उभं राहा. स्टँड अप. बरोबर. ओके हा तर मला परत कॅल्क्युलेट कर कॅल्सी वरती आणि सांग बरं पर्सेंटेज किती आले तर नाही या पर्सेंटेजचा लोनचे 22.89%. क्लिअर? आता लक्षात आलेलं आहे का? मग अशी ज्याने ज्याने हात वरती केला त्यांना क्लिअर झालं? लक्षात ठेवा कोणतेही पर्सेंटेज असेल त्याला कॅपिटल एम्प्लॉयडच्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं. इंटू 100 करायचे. सिंपल आहे. आता मला सांगा आपण कॅपिटल एम्प्लॉयडची व्हॅल्यूचं पर्सेंटेज काढणार आहोत 100%. कारण कॅपिटल एम्प्लॉयड डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉयड इंटू 100. दॅट्स वाय कॅपिटल एम्प्लॉयडचं पर्सेंटेज येतील 100. सोर्सेस ऑफ फंड क्लिअर झालं सगळ्यांना? पर्सेंटेज. चला ऍप्लिकेशन ऑफ फंड कडे या. ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये पण सेम कारण ऍप्लिकेशन ऑफ फंडचं कॅपिटल एम्प्लॉयड पण सेमच असतं दोन्हीकडे त्यामुळे व्हॅल्यू सेम. सो 1,58,750 divided by capital employed 2,45,750 into 100. आता पटापट मला पर्सेंटेज सांगा. 64.066 आहे. दॅट मीन्स 60. ओके नेक्स्ट इन्व्हेस्टमेंटला काही नाहीये. वर्किंग कॅपिटल इनर कॉलमचं पर्सेंटेज इनर कॉलम मध्ये जाईल
आउटरचं पर्सेंटेज आउटर कॉलम मध्ये. ओके, आता सेम फॉर्म्युला, सगळीकडे फॉर्म्युला सेम. कॅपिटल एम्प्लॉईडच्या व्हॅल्यूनेच डिवाइड करणार आहोत, कोणतीही व्हॅल्यू असेल तरी. आता कॅशचं कॅल्क्युलेशन कसं येईल सांगा बरं. कॅशची व्हॅल्यू आहे 6750 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. इनर कॉलम मध्ये पर्सेंटेज सांगा. 2.74%. सगळ्यांचा आलाय का आन्सर सेम. हा, सेकंड आहे डेटर्स. डेटरची व्हॅल्यू आहे 27,750 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. किती आले. अरे बोलो ना. 12.29. किती सांगताय. 11. ओके, 11.29%. राजवी तुझ्या लक्षात आलेलं नाहीये का अजून. नक्की कॉन्फिडन्स केवढा लूज आहे. हा, चल. प्रीपेड एक्सपेन्सेस 55,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 22.38%. नेक्स्ट स्टॉक. स्टॉकची व्हॅल्यू आहे 25,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 10.17. ओके, नेक्स्ट 2,500 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 1.01. जे काही येईल पर्सेंटेज ते लिहा. ते एवढं कमी कसं आलं एवढा विचार नाही करायचा. ज्या व्हॅल्यू सोबत आपण डिवाइड करतोय त्याच्यावरती राहील. नेक्स्ट मिसाळ. टोटलचं पर्सेंटेज चेक करा. टोटल पर्सेंटेज 1,17,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 47 पॉइंट किती 60. ओके, चला पुढे. 10,500 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 4.27. नेक्स्ट 19,500 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 7.93. ओके, नेक्स्ट टोटल करंट लायबिलिटी जी आपण कॅल्क्युलेट केली 30,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 12.20%. इथेपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना. किसी को कोई दिक्कत. नो दिक्कत. पक्का. ओके, आता हे इनर कॉलमचे पर्सेंटेज आपण इनर कॉलम मध्ये मेन्शन केले. आउटर कॉलम मध्ये वर्किंग कॅपिटलचं पर्सेंटेज पुटअप करा. 87,000 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. 35.40. आणि लास्ट 100%. पहिला प्रॉब्लेम होता कॉमन साईजचा, क्लिअर झालेला आहे का. काही डाऊट असेल तर विचारू शकताय. जरा हात वरती करा कोणाकोणाला प्रॉब्लेम क्लिअर झालेला आहे, कॉन्सेप्ट लक्षात आलेली आहे. नक्की सगळ्यांना लक्षात आली आहे. नक्की. व्हेरी गुड. चल थांबूया मग आपण इथे. थँक्यू.